त्याच्यामध्ये मासे बघा भरपूरच लागलेत नाही, पूर्ण खालपर्यंत आहेत. खवले मासे मुरे मासे पकडले आपण आणि खवले मासे पकडायचे होते. भरपूर दिवस प्लॅन होता. एवढे भेटले वाटला नव्हता एवढे भेटतील. आईची बनवायची पद्धत वेगळी आहे बघा. मस्त मासे तयार होते. आणि बघा इकडे आजारी माणूस झोपलाय बघा. लाईटच लावायची. हे बघा इकडे आजारी माणूस बघा, प्रियंका. थंडी जाम पडते त्याच्यामुळं ताप वगैरे सांगला नाही. पोचले मासे आणलेत, खवले मासे. खाशील ना? नाही रो, तू खाईतच नाही. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज चाललोय आपण मासे पकडायला. अचानक प्लॅन. आणि वाजलेत बहुतेक 5 वाजायला आले. बहुतेक 5 वाजायला आले आणि चाललोय आपण वाल्यावरती. इकडे घेतलाय जाला आणि बालडी. बघूया मासे आपल्याला भेटतात काय, खवले मासे जाला टाकून. तर ह्या टायमाला आपल्यासोबत बघा बारको आहे बरेच दिवसांनी आणि आवडी. आणि आत्ता म्हणजे करवंदानं आली, फुलं वगैरे आली. आणि हे आम्ही जास्त, मला तर हे भरपूर आवडतात बोक्या करवंदीच्या, खायला तर मस्त लागतात. तर ह्या टायमाला आहे ना सगळ्याच करवंदीवरती असे बोके वगैरे आलेत. आणि काय करवंदीवरती फुलं पण आलेत चांगली. बोक्या खायला एकदम भारी वाटतो, मजा वाटते. ही बघ पुढे भेटली तुला, हे बघा. सोलून खायला लय भारी मजा येते. तर आता वाल्याला आहे ना पाणी भरपूर कमी झालं आहे. हे बघा असं पाणी आहे. खाली मोठा डाऊका आहे त्याच्यामध्ये आपण जाळं टाकू. कन्हेरा वाटलीला उलगली म्हणून तर भरपूर आहेत अजून बघा. हे बघा वरती तर बघ किती आहेत ती बघ. ही फांदी बघ आवडी. ही फांदी बघ. हे बघा कन्हेरा किती आहेत. ह्या टायमावर तर खाली रे, पण भरपूर आहेत. ही बघ इकडे बघ. पक्ष्याने खाल्ला नाही. सोडू नको ना हे बघा. पिवली खायला पण लय जबरदस्त लागतात. पूर्ण काली नसली तरी चालतील. हे बघा किती आहेत, बापरे. अर्धी पडली हातातून रे. ही फांद बघ. पिवली वाटत. हे बघा चिकटले आहेत करवंदीच्या ह्याने रे. हे बघा ही फांद बघ किती आहे. तू बघ भरले पूर्ण. ही बघ इथं बघ किती आहे, धूप काय बघ. आणि ह्या टायमाला म्हणजे असं वाटलेलं उलगले असतील कन्हेरा, पण ह्या टायमाला भरपूर आहेत. मस्त एकदम काली काली खायला एकदम भारी लागतात. मोठी आहेत एकदम. हे बघा त्याला पोचलं बहुतेक आपल्या जागेवरती. हो रे, कोणीतरी मासे पकडले त्यातले. बघा इथं बांध वगैरे घातलाय. आहेत ना, अरे आहेत रे, मोठे मोठे आहेत ते पण. नाही बघा इथं उंदराची पिल्ला बघा किती आहेत एका ह्याच्यामध्ये. पिल्लं होती त्याची. एक जाते बातमध्ये. अजून आहेत रे. काढून बघू तो बाई गाला बघ वरती. तो एक पलाला गेला लांब. तो खेळ एक गेला बघ वरती. असू दे ठेव वरती त्याला जगू दे. येतील ते परत. अशी गॅप ठेव. येतील ते परत. तू एक निघाला तो बघ. गेला तो बघितलं. कुत्र्याने बघितलं नाही. वरती गेलं त्याला भेटणार पण नाही. फिरला परत. कशी आहेत ती. मोठा उंदीर कुठे गेला. उंदीर आहे मोठा. उंदीर कुठेतरी गेला असेल फिरायला. बारकून ही फान तोडला आणि त्याच्यामध्ये होती उंदराची पिल्लं बारीक बारीक. चल लावायचा झाला. त्या टोकापासून घे.
पाण्यात टाक फक्त. पाण्यात जा तो काही खायला मास. आणि लावल्या लावल्या ना मासे अडकायची सुरुवात झाली. हे बघा इकडं पण अडकला, इकडं पण, आणि हा साईडला पण अडकला. आहे बघा इकडं. को आला धावत, बारकून एक बारीक जाला लावला, त्यात अडकलाय बघा मासा. दिसला? अडकलाय बघ. हा दोन आहेत. उचल, असं गुंडाळून उचल. नको घेऊ काय नाही, उचल उचल. बघू दे केवढे आहेत. हे बघ जातील. अरे हो रे, दोन तीन आहेत, तीन आहेत. बाहेर काढ. मी लावलेत ना शेवटीला. खायला खरंच बारकूच्यात बघा कसले लागले तीन. मला काढता नाहीत पण. हे बघा तीन लागलेत मस्त साईजचे. मला वाटलं असंच बोलतोस. बालद्यांचा. हे बघा तीन लागले बारकूला. परत लागणार. हे बघा मस्त लागले खवले तीन. धर हा घे, हा हातात धर. ते नंतर घेऊनच जातो तिथं. चल तीन भेटलं. बारकू परत लावतोय. लावून ठेव, परत अडकतील मग त्यात. असाच ठेव, तुला वाटेल तसं ठेव, पण लांबच्या लांब ठेव. आता अडकले काय आता नवीन? हा अडकले ना. ते बघा तीन झालं. घब आहे ते. त्या बारकू टाइमपास म्हणजे 10 मिनिटं झाली. 10 मिनिटांमध्ये त्यात अडकले जेवढे होते तेवढे. म्हणजे अजून थांबलो तर अजून अडकतील, पण खाली ढवाई मोठा, त्याच्यामध्ये चांगले मासे आहेत. हा आणि इकडं कुणीतरी असा एक कपडा लावलाय आदिवासी लोकांनी, आणि झाडाचा हुऱ्याचा चीक बोलतो, हुऱ्याच्या झाडाच्या फांद्या. हा असा हुऱ्याचा झाड असतो आणि याला चीक येतो. त्याने हे मासे पकडलेले आहेत बहुतेक. आहेत मुरे मासे आहेत बारीक बारीक. चला झाला, उचलायचा टाइम झालाय आपला. हे बघ इथं अडकलाय नाही. हे घे बारकू. केवढा आहे सर्वात मोठा सर. हे बघ इथं बघ आवडी. बघ ना मोठं मोठं. दोन तीन तीन आहे तिथं. दिसण्यात नव्हते येत ना. चला हसत गेलो पटकन झाला. हा बघ इथे काय बघ. हा बघ पुढे लावायचे आहेत ना. हो पुढे लावला पण. ते बघ इथे. हा बघ एवढा आहे. ह्याच्यात अडकतील तर मोठेच अडकतील. हा हे बघ दोन बघ केवढे आहेत बघ. तीन आहेत ना. दोन आहेत. गेला तो. हाय इथे काय बघ, बरेच अडकले आहेत. आपण बोलत होतो तेवढे नाही दिसतात ना. हे बघ तिकडे बघ किती आहेत ते बघ. दाखव जाऊन. हे बघ आवडे. हे बघा मासे बघा इकडे बघा. जबरदस्त अडकलेत. बारकूची साईड, बारकूची मोठी दगड ठेवले वाटते खाली. हे बघ इकडे किती आहे ते बघ आवडी. जाम आहेत ना. चला बघूया काढून. चला हे बघा मासेच अडकलेत भरपूर ह्याच्यामध्ये. जाळ्यामध्ये बघा जबरदस्त खवले मासे सगळीकडे. हे बघा तिकडे दाखवे तिकडे बघ. मस्त लागले रे पण पटापट. चला पटापट काढून घेऊ आणि पटापट आपल्या दुसऱ्या जागी टाकायचं आहेत. 5 ते 10 मिनिटं नाही टाकायचं ना अजून एक जागी. अजून एवढेच भेटले बाद झाले ना. बसले बाद झालं. एवढे भेटले वाटला नव्हता एवढे भेटतील. बऱ्यापैकी भेटलेत. तरी पण ह्या जागी आपल्याला लावायचा नव्हता. पाणी कमी आहे तर भेटणार नाही. तरी बऱ्यापैकी भेटले.
एक खाली जागा आहे ती पकडू आणि इकडे आपल्याला बऱ्यापैकी मासे भेटले बघा. मी लाव बारकूच्या हातात बारका झाला पण 2 भेटले रे. मग असंच लावत ठेवलेलं ते. मस्त भेटलं दोन्ही पण. अरे ते बिलाव ठेवलं ना आलं. गिलावर ठेवलेलं असते मस्त आले. भरपूर अडकले ते बघा इकडं. लागोपट आहे ना पूर्ण मासेच मासे अडकलेत पूर्ण शेवट परत वरच्या साईड परत. तेव्हा तिथं पण अडकला तो कोपऱ्यात. अडकला अडकला ह्या कोपऱ्यात असतील ह्या दगडी खालना आणि इथं पण पाटावर लागलं बघ. वरती पण अडकलेत. पारकूची तिकडे बघा काय कामं चाललेत. थोडा थोडे गप नाही राईट कडे नदी साफ करायला आलाय आणि इकडे मासे अडकलेत. अजून 5 मिनिटं वेट करू त्याच्यानंतर उचलू. बऱ्यापैकी मासे येते वेगवेगळ्या आणि संध्याकाळ होईत आली. आपल्याला फक्त एक टाइम नाही आता अर्धा तास आहे ना बाकी. अर्ध्या तासामध्ये आपण जाळं उचलून घेऊ. कालोख लवकर होतो या टायमाला दिवस बारीक. संध्याकाळ होईत चालली. शेवटचा आपला जाळा लावला ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी मासे अडकलेत तर काढून घेऊ ना पटापट. तर काढून घेऊ पटापट आणि जाऊ मस्त की बनवूया. अरे बिग साईज बघ किती अडकलेत. हे बघ इथंच बघ किती अडकलेत. जाम अडकलेत रे राजा. तिथं मस्त अडकलेत. झाला जागेवरूनच खेचतो ने. येतंय काय आता तिथं भरपूर आहेत ते बघ आले बघ. रे अरे पाणी भरपूर गार झालाय. पाण्याच्या बाहेरून गेलो. इकडे पण अडकलेत रे. त्या कोपऱ्याला नसलं अडकलं नाही. आहेत कोपऱ्याला बघ. अरे तो पण निघालाय. ते टोकापर्यंतच आहे ते बघ. इकडे बघ बघ. टोकाला पण भरपूर लागले. ते बघ ते टोकाला ते ती चिंबोरी पण अडकली. पुढे अरे बाहेर चिंबोर पण आहे. हे बघा निघाली टाइम. मासेच मासे आहेत. जाम आहेत रे. मोठाच पडला. त्याच्यामध्ये मासे बघा भरपूरच लागलेत नाही. पूर्ण खालपर्यंत आहेत. खवले मासे मोरे मासे पकडले आपण आणि खवले मासे पकडायचे होते. भरपूर दिवसात प्लॅन होता तर आज सक्सेस झालाय बघा. इकडं चला पाणी पाहिजे. चला सोडू काय सोडा तर खातील मला. आता पाणी पितील आणि घरी जातील. जाम ढोर आले रे. वाजले बरोबर 6 वाजले असतील ना. अरे 6 वाजले असतील 100%. तर जाई परत आपल्याला चालू होईल गाडी. डोका आहे ना आता बाहेर भरपूर लेट आलो तरी पण बऱ्यापैकी भेटले बघा. बरे आहेत. वाजव लवकर वाजव. आत्ता गेल्या नावडी त्या ढावामध्ये आहेत ना मासे भरपूर आहेत. झालं एकदम परफेक्ट घेऊन येऊ. तर चला घरी जाऊ आणि मस्त की बनवूया. चला पोचलो घराजवळ. आवडी चाललाय तिकडून. आवडी बोलते मला मासं नको मी जेवायला येईन म्हणजे त्याला बोलवेन नंतर केव्हा. हार्दिक पांड्या त्याचं नाव आहे. हार्दिक सिक्स मारतो. हार्दिक सारखाच मारतो.
वर काय टाकतं बेट आणि कॅटचा बरा आहे त्याला. बारकू गोल बच्चन आहे. पोचलो घराजवळ मस्तपैकी. संध्याकाळचा व्ह्यू जबरदस्त. घरामध्ये आतमध्ये कालोख. घे मासे घे. एवढी मारली आहे ते पाहुणे आलेले तेव्हा ना. मग बोललो होतं ना अण्णा. मला नाही बोललं कोण. हा? मला कोण नाही बोललं. मग केली निलमची तिथं नेली सगळा घरात तयार केला आणि त्यांनी 19 का 20 अंडी होती. बटाटीचा जय बाबू दुसरा काय मानू चिकन वालाचे शेंगा. चला पोचलो घरी. आणि हे बघा इकडे आजारी माणूस झोपलाय बघा. लाईट लावायची. हे बघा इकडे आजारी माणूस बघा प्रियंका. थंडी जाम पडते त्याच्यामुळं ताप वगैरे सांगला नाही. पोचले मासे आणलेत खवले मासे. खाशील ना. नाही रो तू खाईतच नाही. बाहेर मुकुस त्या दिवशी तर वटीवर चिरलेला भात आहे. भाटही नाही. कोंबडी काय नाही आली आणि 11 पिला होती त्यातली बघ किती राहिली. 7 गाडी आणि ना नाही. का कोंबडी झाली. हे वहिनी, हा आवडतो हे बघा इकडं. बारकू ये मासे घे. मी आता नाही जाईल किती दिवस नाही जाईल दोघांनी. हे बघा इकडं भरपूर मासे मिळाले रे तरी पण. वाटलं नाही पण एवढं भेटले. थोडंसं घे. थोडस नाही जास्त घे. तुला पाहिजे तेवढं दे. थोडंसं दे हो, म्हणजे नाही. थोडं मी तर खाईत नाही. दुसरा काय आणणार मोरे मासे. हे मासे थांब 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 घेऊन जा. ओके. हे बघा एवढे मासे आहेत असं की बनवलं. प्रियंका इकडे मस्त आहे ना मासे साफ करून घेते बघा. ते बघा आजचे आपले खवले मासे साफ करून झालेत. आणि आता मस्तपैकी त्यांना धुवून घेऊ. आता आई बनवणार आहे मस्त. पाण्यामध्ये मीठ मसाला वगैरे टाकून मस्त मस्त धुवून घेऊ त्याला. इकडं माजरा वगैरे आली बघा पटकन. इकडे आपल्याला बनवायचं आहे मस्तपैकी चुलीवरती. इकडं चुलीवरती मासे बनवू मस्त. तर उद्या आपण मस्तपैकी कॅम्पिंग करूया. मस्त मासे वगैरे पकडून मजा येणार आहे उद्या. तर मस्त आहे ना इकडे चूल पेटले. चुलीवरती मस्तपैकी मासे बनवा. तेल वगैरे टाकू जबरदस्त. आई मिरची आणि मसाल्यामध्येच बनवते बघा मस्त. पहिले मुरे मासे वगैरे आणायचो आम्ही भरपूर. आई वगैरे आणायची नाही. म्हणजे आईची बनवायची पद्धत वेगळी आहे बघा. डायरेक्ट तिने हळद मीठ मसाला वगैरे सगळा एकत्रच टाकलाय. त्याच्यानंतर मासे टाकशील. पाणी नको ना. बघा असे टाकलेत. बघा इकडे मस्त मासे तयार होते. मस्त पलटी करून घेतो ना एकदम भारी. इकडे वरती मस्त की मीठ टाकून घेऊ. जबरदस्त एकदम मासे इकडे तयार होतात बघा. वरती कोथिंबीर थोडी. निस्त करून को ओके. जबरदस्त आहे ना इकडे मासे तयार झाले. तर मासे एकदम तयार झालेत. मस्तपैकी जेवून घेऊया. आणि आज खिचडी भात आहे. म्हणजे नेहमी काही ना काहीतरी नेहमी आहे ना जेवण. नेहमीपेक्षा आज जेवण वेगळं आहे. खिचडी भात एकदम शॉर्टकट बनवलं आहे सर्व ना प्रियंका. प्रियंकाला खिचडी भात खायचा आहे तर तिच्या मुलं आज सगळ्यांनाच बनवला आहे घरी खिचडी भात.
तर चला मस्त जेवून घेऊया. मासे तर एकदम मस्त तयार झालेत. हे बघा मित्रांनो, इकडं मासे आणि इकडं मस्तपैकी आपला राईस म्हणजे खिचडी भात इकडं तयार आहे. इकडं सुकट आहे हे जेवायला. तर या इकडं मासे बघा मस्तपैकी तयार आहेत. ते जेवून घेऊया. हे बघा, हे बघा, कोण घेऊ गरम गरम खिचडी सोबत. आता माशांसोबत मस्त खिचडी भात जबरदस्त झालाय. जेवण तर एकदम जबरदस्त झालाय. या जेवायला. तर चला मित्रांनो, ही व्हिडिओ स्टॉप करतो. मजा आली मासे पकडायला पण. भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाकला.